खूप गर्दी झालेली आहे व्यासपीठावर आणि आयोजन कमिटीच्या वतीने आम्हाला सूचित केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करू. आम्हाला सुद्धा आयोजकांचं ऐकणं भाग पडतो खऱ्या अर्थाने. नारायण खाडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते रमेश पाटील पलस यांचं पलसपे यांचा सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दीपक पाटील सर. अविनाश पाटील चांगला चेंडू होता यावेळेस, मात्र खोलवर टप्प्याचा स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉलला काढले, सिंगल मिळेल. एकेरी धाव, थोडंसं आता अंतर वाढत चाललंय. येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज असेल ती तब्बल 41 धावांची. सगळे विस्फोटक फलंदाज ज्यांच्यावर मात्र संपूर्णपणे कावदेवी बेलवली संघाचा डोलारा उभा आहे, ते सगळे फलंदाज बाद झालेत. अजय पाटील पहिल्याच बॉलवर 0वर बाद झाला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर आकाश सोरगे, राकेश मात्रे, आकाश पवार हे नेहमीच फलंदाज पाहायला गेलं तर विस्फोटक खेळ करतात आणि टार्गेट सुद्धा मोठं आहे, 41 करायचे आहेत अजूनही. पहा यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. ही खासियत आहे या गोलंदाजाकडे, 6 विशिष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं चेंडू टाकू शकतो अविनाश पाटील आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतील. फुलर लेंथ, यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि मधूनच केलेला स्लोवर वनचा वापर सुद्धा तेवढंच त्याच्या षटकाला महत्त्व देत असो. आणि इथे मात्र व्हेरिएशन बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळेल या षटकामधून. यावेळेचा ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑन कडे, सिंगल येत आहे. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. आता मात्र अंतर वाढत चाललंय, 9 चेंडू शिल्लक आहे. 40 धावा म्हटलं की थोडंसं कठीण आणि अशक्यपर असं आव्हान व्हायला लागलंय. पण सुरुवातीच्या षटकामध्ये धावा यायला होत्या, निदान पहिल्या ओव्हरमध्ये धावा यायला होत्या, तर कुठेतरी संधी असती, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. देवराम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. इथे टॉस केलाय बॉलला, पाहूया उंच जास्त गेलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, झेल सुटलाय. अगदी सहज सोपा झेल यावेळेस मात्र सुटलाय. करण होता त्या ठिकाणी. तरी ते अजय शेठ बोपी शिर्डून यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला मोरिया पलसपे, विपक्ष गावदेवी वलवली यावं आपण नाणेफेक इथे केली जाणार आहे. आणि विश्वजित पाटील, विश्वजित आपण यावं. हो टू कॉमेंट्री बॉक्स. चांगली गोलंदाजी अविनाश पाटील कडून. ओव्हर द विकेटनं हा चेंडू सोडून दिला होता. यस, ऑप्शनच्या खूपच बाहेर, पण सतेज सांगत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव, धावसंख्या मात्र 1ने पुढे जाईल. थोडंसं एकतर्फी लढत आता मात्र पाहायला मिळते. टार्गेट एवढं मोठं सेट केलं होतं ना सुरुवातीला. आपण पाहिलं आशिकेश भोईर ज्यानं 5 षटकार मारले होते आणि तो झंझावाती इनिंग मात्र त्याची पाहायला मिळाली सुरुवातीच्या टप्प्यात. इथे पहा थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. फिंगर रोल केले होते, अविनाश स्वतः धावलाय आणि आपल्या गोलंदाजीवर मात्र हा झेल टिपत असताना ही विकेट मात्र नोंदवतोय. आणखीन एक फलंदाज गावदेवी बेलवली संघाचा पॅव्हिलियनकडे रवाना. आणि संपूर्णपणे इथे मॅचवर मात्र पकड निर्माण करत असताना प्रियांश इलेव्हन भैरवनाथ विचुंबे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवातीला फलंदाजांनी मात्र दाखवलेला विस्फोटक खेळ आणि आता मात्र गोलंदाजी मधील नैपुण्य. आणखीन एक डॉट बॉल अविनाश पाटीलचा. पाहता पाहता 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर